कोणताही स्पोर्ट्स फॅन किंवा फुटबॉल फॅन फक्त त्यांची टीम मॅच जिंकावी म्हणून स्पोर्ट्स बघत नाही. तर त्या स्पोर्ट्समध्ये त्याचे प्लेयर्स किती 100% देतात. जरी ते मॅच हरत असले तरी ते लगेच गिव्ह अप देत नाही. ते शेवटपर्यंत लढतायत. हे जरी त्या फॅनला मिळालं ना, तरी तो फॅन सॅटिस्फाईड होतो. आणि अर्जेंटिना या वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या फॅन्सला हेच देते. कालची मॅच अर्जेंटिना खूप भारी प्ले खेळून वगैरे नाही जिंकली. त्यांनी शेवटपर्यंत गिव्ह अप नाही दिलं. आणि त्याचबरोबर ते यासाठी पण जिंकले कारण इंग्लंडने त्या मॅचमध्ये लवकर गिव्ह अप दिलं. इंग्लंडने त्यांचा पहिला गोल स्कोर केला. त्यानंतर ते लाउटारो मार्टिनेजने अर्जेंटिनाचा दुसरा गोल स्कोरला. या पिरियडमध्ये इंग्लंडने फक्त 12% पोझिशन होतं. इंग्लंडच्या टीमचं ज्यामध्ये प्रीमियर लीगमधले सुपरस्टार प्लेयर्स आहेत, ज्यामध्ये वर्ल्डमधले टॉप प्लेयर्स खेळतात, ज्यांचा कोच हा रिनाउंड कोच आहे, जो इंग्लंड जरा चांगलं फुटबॉल खेळेल, इंग्लंड कन्झर्व्हेटिव्ह फुटबॉल खेळणार नाही यासाठी जो कोच आलाय. हा कोच आल्यानंतर सुद्धा इंग्लंडने 2021च्या युरोजमध्ये जे केलं होतं इटली विरुद्ध तेच कालच्या मॅचमध्ये केलं. त्यांनी एक गोल स्कोर केला आणि लगेच डिफेन्सिव्ह होऊन गेले आणि टुचेलचे सबस्टिट्यूशन्स पण खूप डिफेन्सिव्ह होते आणि यामुळेच अर्जेंटिनाने लास्ट मिनिट्समध्ये खूप प्रेशर केलं आणि तुम्हाला जर मेस्सी विरुद्ध हेट असेल, मेस्सी विरुद्ध राग असेल, मेस्सी आवडत नसेल बिकॉज ऑफ व्हॉटएव्हर रिझन. पण मेस्सीचा ग्रेटनेस हाच आहे, की तो पूर्ण मॅचमध्ये अब्सेंट जरी असला तरी इंग्लंडच्या पहिल्या गोलनंतर मेस्सीने पूर्ण मॅच कंट्रोल केली. एन्झो फर्नांडिसने जो पहिला गोल स्कोर केला तेव्हाचं कॉर्नर घेण्याची पद्धत आणि असिस्ट आणि मेस्सीला हीच गोष्ट ग्रेट बनवते, की तो फक्त त्याचा प्ले नाही पुढच्या लेव्हलला नेत. तो त्याच्यासोबतच त्याच्या टीमचा प्ले सुद्धा नेक्स्ट लेव्हलला जातो आणि ते मेस्सीसाठी नाही खेळत तर मेस्सी त्यांच्यासाठी खेळून त्यांना भारी प्लेयर बनवते आणि अर्जेंटिनाला एक खूप भारी टीम बनवतं.